वैशाख पौर्णिमेला सत्यविनायकीची आम्ही पूजा करतो, जी काल होती. प्रसादाला वरण, भात, कटाचे सार, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, पुरणपोळी, तूप, वेलची केळं घालून शिरा, केळ्याची कापे आणि त्यासोबत कढीपत्त्याची चटणी. अगदी थोड्याशा खोबरेल तेलात चांगला सुगंधी हिंग, राई, कढीपत्त्याची पाने फोडणी करून 2 मिनिटात पाणी कुरकुरीत झाल्यावर मिक्सरमध्ये काढून त्यात खोबरं, मिरची पावडर, चिंच घालून अगदी थोड्याशा पाण्यात खसखशीत चटणी वाटावी, मीठ ॲडजस्ट करावे. आणि आता कटाचे सार, माझ्या आईची रेसिपी. ऑफकोर्स जगात भारी, अशी चव कोणाच्याही कटाला नाही. ती हे सार करायला लागली की सगळ्यांच्या नाकात सुगंध जायचा. जिभेला धार काढून वरण भात कटाचे सार आम्ही खायचो भुरके मारून. रेसिपी अगदी सोपी आहे. खरं तर मी पुरणपोळी बाहेरून ऑर्डर केली होती, म्हणून मला चणा डाळ सेपरेट भिजवावी लागली. माझी आई पुरण वाटतानाच त्यातली थोडीशी सारासाठी वापरायची. पण गुड न्यूज ही आहे की तुम्हाला कधीही केव्हाही कटाचं सार करायला पुरणाचा घाट घालायची जरूर नाही. रेसिपी कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर नक्की ट्राय करा. कीप वॉचिंग मदर इन लॉज कुकबुक.